लाडकी बहीण योजना या महिलांना एप्रिल व मे महिन्याचे 3,000 रुपये मिळणार, नवीन यादी जाहीर। लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 पासून सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेचा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा आर्थिक मदत देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा केले जात आहे। या योजनेसाठी काही अटी आहेत। महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी, तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, तसेच एकाच कुटुंबातील केवळ 2 महिलांनाच या योजनेचा लाभ देखील मिळू शकतो। एप्रिल महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही, त्यामुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे। काहींनी सरकारी कार्यालयात जाऊन विचारणा केली आहे, तर काहींनी सोशल मीडियावर आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे। अजून सरकारने या संदर्भात स्पष्ट माहिती दिलेली नाही, पण लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे। सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार संगणक प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे हप्ते जमा करण्यात विलंब झाला आहे। मात्र योजना सुरूच असून लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असा सरकारचा विश्वास आहे। याआधी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकत्र देण्यात आले होते, तसेच एप्रिल आणि मेचे हप्ते एकत्र देण्याची शक्यता असून महिलांना 3,000 रुपये देखील यावेळी मिळू शकतात। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 9 वेळा हप्ते वितरित करण्यात आले आहेत। यामुळे लाखो महिलांना घरखर्चात मदत झाली असून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल देखील घडला आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे लवकरच योजनेबाबत नवीन घोषणा करणार असल्याची देखील शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ही योजना बंद होणार नसल्याचे त्यावेळी स्पष्ट केले आहे। त्यामुळे महिलांनी संयम बाळगावा आणि सरकारच्या पुढील अधिकृत घोषणांची वाट पाहावी। सरकारकडून लवकरच अडचणी दूर करून लाभार्थींच्या खात्यात लवकरच पैसे जमा करण्यात येतील। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।